नमस्कार. शांत झोपेसाठी निद्रा देवीची आराधना कशी करायची याबद्दल आपण सिरीज करतो आहोत आणि त्यातलाच आजचा हा भाग आपण डेडिकेट करणार आहोत की कोणते व्यायाम झोपेसाठी केले पाहिजेत, केव्हा केले पाहिजेत, केव्हा करायला नकोत आणि कोणती औषधं आहेत जी आपली झोप डिस्टर्ब करू शकतात. तर सर्वप्रथम औषधांचा भाग आपण बघूयात. नेझल डिकंजेस्टंट्स आहेत, म्हणजे नाक ब्लॉक झाल्यावर जे आपण नाकामध्ये ड्रॉप टाकतो त्यामुळे आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते. ॲलर्जीची औषधं जी आहेत, ॲलर्जी न होण्यासाठी जी औषधं आहेत त्यामुळे डिस्टर्ब होऊ शकते. किंवा सिनारेस सारखी, विकोरिल सारखी जी गोळी आहे त्यामध्ये असणारं कॅफिन आहे ते चोर पावलाने येऊन आपली झोप डिस्टर्ब करत असतं, कारण कॅफिनमुळे आपला अलर्टनेस वाढतो. त्यानंतर साधे स्टिरॉइड्स जे आहेत, जे क्षणाक्षणाला वापरले जातात बऱ्याच डॉक्टर्सकडून काही कारण नसताना, तर अशा स्टिरॉइड्समुळेही आपल्या झोपेचं खोबरं होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर हार्टशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट करण्यासाठी, म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असेल किंवा इतर काही हृदयविकार असतील त्यासाठी चालू असणाऱ्या औषधांमुळे, प्रोप्रानोलॉल म्हणजेच बीटा ब्लॉकर्स सारख्या औषधांमुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्यानंतर अस्थमा, COPD सारखे जे आजार आहेत त्यामध्ये वापरलं जाणारं जे थिओफायलिन आहे त्यामुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्यानंतर थायरॉइड रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे लिव्होथायरॉक्झिनचं जे औषध आहे, नुकतंच ज्यांना हायपोथायरॉइडिझम डिटेक्ट झालं आहे आणि त्यांना जर हे औषध सुरू असेल लिव्होथायरॉक्झिनचं, तर त्यामुळेही झोप आपली डिस्टर्ब होऊ शकते. त्यानंतर अल्झायमर सारखे किंवा काही मनोविकार असतील, कुणाला अँटी डिप्रेसंट्स चालू असतील, तर त्यामुळेही झोप डिस्टर्ब होते. तर अशा वेळी आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण त्या औषधाचा डोस ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. लिपिडेमियामध्ये वापरलं जाणारं जे स्टॅटिनचं जे औषध आहे, जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं, त्यामुळेही आपली झोप डिस्टर्ब होते, नाईटमेअर्स वाढतात. तर अशा वेळी आपण हे औषध जर सुरू असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याचा डोस आपण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर वळूयात व्यायामाकडे. बऱ्याच जणांना संध्याकाळी व्यायाम करण्याची सवय असते आणि संध्याकाळी जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपला अलर्टनेस वाढत असतो, ब्लड फ्लो जो आहे सर्व मसल्सला होणारा तो वाढत असतो आणि त्यामुळे झोप कमी होते. त्यामुळे ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांनी संध्याकाळी व्यायाम करणं टाळलं पाहिजे. संध्याकाळी भस्त्रिकासारखे किंवा इतरही प्राणायाम करणं टाळलं पाहिजे, कारण शरीराचा अलर्टनेस वाढला, कोअर बॉडी टेम्परेचर जर वाढलं तर झोप येणं अवघड होतं, कारण झोपेसाठी कोअर बॉडी टेम्परेचर जे आहे ते थोडंसं कूल डाऊन झालं पाहिजे आणि व्यायामाने ते वाढत असतं. त्यामुळे अशा व्यक्तींनी संध्याकाळी व्यायाम करण्याऐवजी सकाळी व्यायाम करायला हवा. आणि जे जे खाली वाकून करण्याचे व्यायाम आहेत त्याच्याने आपल्या केसांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि झोपही व्यवस्थित येते. त्यामुळे एक्सरसाइज जी आहे सकाळची 40 ते 45 मिनिटाची, ती सकाळच्या वेळातच झाली पाहिजे. आणि इतरही पार्ट आपण मागच्या भागात बघितला की स्लीप हायजीन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पलंगावर बसून न खाणं, पलंगाचा फक्त झोपण्यासाठीच वापर करणं, रात्री झोपताना सर्व लाईट्स बंद असणं, अत्यंत सॉफ्ट म्युझिक आपण ऐकत झोपू शकतो. ज्यांची नाईट शिफ्ट आहे अशा व्यक्तींनी जर दिवसा झोपायचं असेल तर आपण आय मास्कचा वापर करू शकतो, इयर प्लग्सचा वापर करू शकतो, जेणेकरून आपल्याला बाहेरच्या आवाजांनी डिस्टर्बन्स होणार नाही. ज्यांना झोप येत नाही त्यांनी दुपारी अर्धा तासाच्या वर वामकुक्षी घेणं टाळलं पाहिजे. वामकुक्षी अर्थातच डाव्या बाजूला आपण पडून लॅटरल पोझिशनमध्ये लाय डाऊन होऊन आपण अर्धा ते पाऊण तासासाठी झोप घेत असतो आणि ती महत्त्वाची आहे. पण त्याच्यावर जर झोप झाली तर आपल्याला रात्री झोप येणं अवघड होतं. म्हणून अशा व्यक्तींनी दुपारच्या झोपेवर आपलं कंट्रोल ठेवलं पाहिजे. दुपारी झोपताना पडदे बंद न करता प्रकाशातच झोपायला हवं. अशा प्रकारे अजून काही उरलेल्या गोष्टी असतील त्या आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार.